नमस्कार विद्यार्थी मित्र हो. एम-पी-एन एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2014 उस्मानाबाद जिल्हा ही प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिकेत नेमके आरोग्य सेवकाचे नेमके प्रश्न कसे आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण त्याची उत्तरं या ठिकाणी पाहूया. तर चला तर मग प्रश्न पहिला बघूया. प्रश्न पहिला, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न दुसरा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम टिंबटिंबपासून सुरू करण्यात आला. तर याचं उत्तर आहे 7 जून 2011. शिशु सुरक्षा एक एक अंक धरला तर 11 होईल, तसं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला 7 जून 2011. टिंबटिंब हा दिवस दृष्टिदान दिवस म्हणून पाळला जातो. सात जून, 8 जून, 9 जून, 10 जून. तर याचं उत्तर आहे 10 जून. प्रश्न पुढचा 4 क्रमांकाचा, डॉट्सचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते? डॉट्स हे क्षयरोगासंबंधित आहे, तर त्याचं पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. प्रश्न 5वा, महाराष्ट्रात टिंबटिंब येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे. मुंबई, औरंगाबाद, वर्धा, कोल्हापूर. तर याचं उत्तर आहे वर्धा. प्रश्न 6वा, भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समोर सूची, यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे राज्य सूची. प्रश्न पुढचा, 1943 सालच्या टिंबटिंब या समितीने आरोग्याचे मूलभूत एकक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी शिफारस केली होती. नंबर 1 डॉक्टर मुदलियार समिती, नंबर 2 जंगलावाला समिती, नंबर 3 डॉक्टर मुखर्जी समिती, नंबर 4 डॉक्टर जोसेफ भोरे. तर याचं उत्तर आहे डॉक्टर जोसेफ भोरे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत अर्भक मृत्यूदर टिंबटिंबपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 24, 26, 28, 30. तर याचं उत्तर आहे 28, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 9वा, सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या टिंबटिंब टक्के करणे हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाचा मुख्य गाभा आहे. 0 ते 1%, 2 ते 3%, 4 ते 5%, 6 ते 7%. तर याचे उत्तर आहे 2 ते 3%. एम-पी-एन एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, हे जर प्रश्न आपल्याला आवडत असतील तर आपण लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, चिकनगुनिया विषाणूचा तापाचा शोध 1953 मध्ये टिंबटिंब या देशात लागला. टांझानिया, केनिया, भारत, बांगलादेश. तर याचं उत्तर आहे टांझानिया. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण अशी उपाधी मिळालेली आहे?
नारळ पाणी, क्षार संजीवनी, कोलोस्ट्रम, ग्लुकोज. तर याचं उत्तर आहे कोलोस्ट्रम, सी पर्याय. कोलोस्ट्रम म्हणजे आईचे पहिले दूध म्हणजेच चीक दूध, त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो. पुढचा प्रश्न, सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, मेंदू, हृदय. तर सिकल सेल हा आजार लाल रक्तपेशीशी संबंधित आहे. पर्याय बी. प्रश्न 13वा, पुढीलपैकी कोणत्या कालावधीत बालकाची वाढ अतिशय झपाट्याने होते? 0 ते 6 महिने, 0 ते 12 महिने, 6 ते 30 महिने, 6 ते 23 महिने. तर 6 ते 23 महिने हा पर्याय योग्य आहे. बालक जन्मल्यानंतर पहिल्या तासात बालकाला स्तनपान केल्याने कोणते फायदे होतात? बालकाला जंतू संसर्ग विरुद्ध संरक्षण मिळते, बालक थंडीमुळे मरण पावण्याचा धोका कमी असतो, मातेला जास्त प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका कमी होतो, परिणामी माता मृत्यू कमी होतात. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे दीर्घकालीन कुपोषित आहे असे म्हणता येईल? उंचीच्या मानाने कमी वजन असणे, वयाच्या मानाने कमी उंची असणे, वयाच्या मानाने कमी वजन असणे, वयाच्या मानाने दंडाचा घेर कमी असणे. तर याचे उत्तर आहे वयाच्या मानाने कमी उंची असणे. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे बालक हे तीव्र कुपोषित आहे असे म्हणता येईल? पर्याय 1 उंचीच्या मानाने कमी वजन असणे, 2 वयाच्या मानाने कमी उंची असणे, 3 वयाच्या मानाने कमी वजन असणे, 4 वयाच्या मानाने दंडाचा घेर कमी असणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उंचीच्या मानाने कमी वजन असणे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात 30% घरांना अद्यापही शौचालयाची सुविधा नाही, त्यामुळे आरोग्याची स्थिती गंभीर बनली आहे. 35.9%, 40.9%, 45.9%, 50.9%. तर याचं उत्तर आहे 40.9% घरांना अद्यापही शौचालयाची सुविधा नाही. विद्यार्थी मित्रो, लोक फक्त 12,000 घेण्यासाठी शौचालय बांधत आहेत, पण त्याचा उपयोग काही करत नाहीत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात 15 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाण टिंब इतके आहे. 51.7%, 45.5%, 43.9%, 42.9%. तर विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर मी थोडे कन्फ्यूज आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. बहुतेक 45.5% असेल, तरी पण खात्री करून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न 19वा, नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1997, 1998, 1999, 1996. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1998. पुढचा प्रश्न 20वा, जागतिक आरोग्य संघटना WHO चे पहिले महासंचालक पुढीलपैकी कोण? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक 1 हाफडॅन टी महलर, जी जोंग वोक, मार्गारेट चान, ब्रॉक चिशोल्म. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रॉक चिशमोल्म. 21वा प्रश्न, अतिसाराचा आजार बरा करण्यासाठी तोंडावाटे जलसंजीवनी घेणे आवश्यक असते, तसेच हा आजार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून टिंब घेणे आवश्यक आहे. झिंक सप्लिमेंट्स, कॅल्शियम सप्लिमेंट्स, सोडियम सप्लिमेंट्स, आयोडीन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे झिंक सप्लिमेंट्स. पुढचा प्रश्न, वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? 2002, 2003, 2004, 2005. तर विद्यार्थी मित्रो,
वंदे मातरम योजना ही 2004 पासून सुरू करण्यात आलेली आहे. 23वा प्रश्न. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता? माता मृत्यू प्रमाण कमी करणे, बाल मृत्यू प्रमाण कमी करणे, एकूण जन्मदर कमी करणे, वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न 24वा. जर तुम्ही मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? स्कर्वी म्हणल्याच्या नंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे जीवनसत्व क. स्कर्वी क. पुढचा प्रश्न. इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले? 1972, 1976, 1974, 1978. तर या प्रश्नाचं उत्तर 1976 आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक बी. 26वा प्रश्न. पेंटाव्हॅलेंट या लशीचा वापर खालीलपैकी कोणत्या रोगावर होतो? डांग्या खोकला म्हणजे पर्याय 1 आहे डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, हिपॅटायटिस बी, हेमिफिलस इन्फ्लुएन्झा बी. 2 आहे घटसर्प, धनुर्वात, क्षयरोग, डांग्या खोकला, हिपॅटायटिस ए. 3 आहे डांग्या खोकला, घटसर्प, क्षयरोग, धनुर्वात, हिपॅटायटिस बी, धनुर्वात. 4 आहे घटसर्प, क्षयरोग, कावीळ, धनुर्वात, डांग्या खोकला. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 म्हणजे ए पर्याय डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, हिपॅटायटिस बी आणि हेमिफिलस इन्फ्लुएन्झा बी. काय प्रश्न? तर पेंटाव्हॅलेंट या लशीचा वापर खालीपैकी कोणत्या रोगावर होतो? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. 27वा प्रश्न पाहू. सध्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत? हा त्यावेळेस 2014चा प्रश्न आहे. सध्या बदललेले आहेत आता. तर तुम्ही कमेंट करून सांगा की आता आपल्या सध्याचे भारताचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण 28वा. स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो? H5N1, H1N1, H5N7, H2N2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र बी पर्याय H1N1. बर्ड फ्लू हा H5N1 मुळे होतो. म्हणजे थोडक्यात कोंबडं 5 रुपयाला आणि स्वाईन 1 रुपयाला म्हणल्यासारखं. हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला. पुढचा प्रश्न 29वा. विश्व आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क, हेग, नैरोबी, जिनिव्हा. तर विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे जिनिव्हा. आरोग्य संघटना ही आपल्या जीवाची काळजी घेते म्हणून त्याचं मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. हे आपण लक्षात ठेवण्यासाठी थोडक्यात ट्रिक आहे. पुढचा प्रश्न 30वा. युनिसेफतर्फे दक्षिण आशियासाठी स्वच्छता व मलनिस्सारण राजदूत म्हणून कोणाची निवड केली आहे? हा प्रश्न त्यावेळेसचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे त्यावेळेसचा, त्याच्यामुळं हा आपण स्किप करू. पुढचा प्रश्न घेऊ. 31वा प्रश्न. डॅप्सोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात? क्षयरोग, कॉलरा, कुष्ठरोग, डेंग्यू. तर विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे कुष्ठरोग. पुढचा प्रश्न 32वा. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, मोतीबिंदू, काचबिंदू. आपल्याला इथं नेहमी ह्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होतं विद्यार्थी मित्र, मोतीबिंदू का काचबिंदू असं कन्फ्यूज होतं. त्यासाठी आपण
याचं प्रश्नाचं उत्तर आहे काच बिंदू. दरवाचा काच, आपण ह्या च या शब्दावरून आपण थोडं हे ओळखता येते आपल्याला, किंवा ध्यान ठेवता येते की दरवाजा म्हणले की काच बिंदू. हे प्रश्न नेहमी बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे आणि आपल्याला मोतीबिंदू का काचबिंदू ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. पुढचा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली? हाही प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. 2005, 2007, 2004, 2002. तर विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे 2005. प्रश्न 34वा, ICDS चे पूर्ण रूप काय आहे? त्याचं उत्तर आहे, डायरेक्ट मी उत्तर सांगतो, पर्याय बी, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम. 35वा प्रश्न बघू आपण. HIV या विषाणूची तपासणी करण्यासाठी कोणती चाचणी करत नाहीत? इथं नाहीत हा शब्द वापरलेला आहे विद्यार्थी मित्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इलिझा. वेस्टर्न ब्लॉट, मिडॉल टेस्ट, PCR टेस्ट या चाचण्या एड्ससाठी केल्या जातात. इलिझा नाही. 36वा प्रश्न, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात भारतात कधी करण्यात आली? (1990, 1991, 1992, 1994). तर याचं उत्तर आहे 1992 पासून. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात 1992 पासून करण्यात आलेली आहे. 37वा प्रश्न, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे? LIC, GIC, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स इन्शुरन्स. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, विद्यार्थी मित्रो, आता सध्या हे नाव नाही. तर आता सध्या या योजनेला कुणाचे नाव देण्यात आलेले आहे हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तर आता याचं उत्तर आहे सी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. पण आता याचं नाव बदललेलं आहे. ते कोणतं नाव आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न 38वा, चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून तो टिंबटिंब विषाणूमुळे होतो. विद्यार्थी मित्रो, हा डबल प्रश्न चिकनगुनियावरच आलेला आहे, म्हणजे चिकनगुनिया आजारावर. याच्या अगोदरचा आपण मला वाटते 10वा प्रश्न काही होता. आता 38वा प्रश्न, म्हणजे एकाच रोगावर 2 प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत आहेत. तर याचं पर्याय आहेत फ्लेवी व्हायरस, रॅबिडो व्हायरस, रोटा व्हायरस, एडिस इजिप्ती. तर याचं उत्तर आहे एडिस इजिप्ती. 39वा प्रश्न, 1 ग्रॅम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते? 4 कॅलरी, 6 कॅलरी, 9 कॅलरी, 10 कॅलरी. कर्बोदक हा शब्द 4 अक्षरी आहे. याचं उत्तर सुद्धा ए, पर्याय क्रमांक 4 कॅलरी. हे आपण एक लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक थोडक्यात. शेवटचा प्रश्न, आरोग्य सेवक या भरती उस्मानाबाद जिल्हा 2014 मध्ये जे प्रश्न आलेले होते ते आपण प्रश्न बघितले. त्याच्यातला हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले आणि काय नाही याबद्दल तुम्ही कमेंट करा. आपल्या या MPN एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचा प्रश्न आपण बघू.
40वा स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम. तर याचं उत्तर विद्यार्थी मित्र सोडियम हे आहे. या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेतले आपण 40 प्रश्न पाहिलेले आहेत. आरोग्य सेवक भरतीला हे तांत्रिक प्रश्न आहेत. 40 प्रश्न आपल्या या प्रश्नपत्रिकेत येतात. तांत्रिक प्रश्न 40 येतात. मराठी व्याकरणचे 15, बुद्धिमत्ता गणित 15 आणि इंग्रजीचे 15 अशा एक 100 प्रश्न आणि 200 गुण. 100 प्रश्न 200 गुणाची प्रश्नपत्रिका असते. आता एक 8 दिवसामध्ये जाहिरात येण्याची झडपीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगानं आपण रोज एक प्रश्नपत्रिका सोडवण्याचं ठरवलेलं आहे. तर आजपासून ही आज आपली पहिली प्रश्नपत्रिका आहे. आता आजपासून परीक्षा होईपर्यंत रोज एक प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. तर ही रोज एक प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर आपल्याला रोज ही प्रश्नपत्रिका येत जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्र.